भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा. दार्जिलिंग सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 5वा दिवस. तर नथुला पास म्हणून इथं आम्ही चाललोय आता, आणि तिथे गेल्यावर बर्फ पडण्याची लय शक्यता आहे. त्यामुळे आतमध्ये बघा बनेल, टी शर्ट, त्याच्यावर एक टी शर्ट, त्याच्यावर जॅकेट आणि अजून मफलर ही घ्यायचं आहे सगळं आपल्याला आता तिथं जाऊन. तर ह्या सगळ्या गोष्टी घालून आम्ही चाललोय आता तिथं गेल्यावर बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपण ब्रेकफास्ट करून घेऊ. आता खाली आलोय आपण, आता ब्रेकफास्टला चाललोय. तर सगळे रेडी होऊन आलेत. कसं वाटतंय सगळ्यांना? नाश्ता कुठं आहे तिकडे जाऊ आपण. सगळे तयार होऊन आलेत. कसं वाटतंय? छान वाटतंय. आता कसं वाटतंय? आता नाश्ता यायला चालू झालाय. तर बघूया आपण. इथं उपमा आलाय, यामध्ये पुरी भाजीची भाजी, फ्रुट्स, चहा. तर आता आपण नाश्ता करून घेणार आहे. नाश्तेवाले इकडे बघा, शुभ्या कसे सँडविच आहे ती? तर नाश्ता झालाय आता आणि आपण चाललोय नाथुला पास ना. हाय गाईज, आता आम्ही निघालो आहे नाथुला पासला. हा, सो आपण आता भेटूयात डायरेक्ट स्नो मध्ये. हे बघा सगळे इकडे. हा चला, पहिले अपंग लोक. हा, होमन थंडी वाजते. असं करायचं, असं वाघ येत नाही. तंबाखू माळ्यागत वाटते. असं केल्याने वाघ येत नाही. इथला नवीन ही आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला असं केल्यानं वाघ येत नाही. हॉटेलवाल्यांनी सांगितलं. मी फुल बिहारी दिसतोय. हा फुल राजस्थानी दिसतोय. नाही, हा काश्मीरचाच दिसतोय. बंगालचा, रोहन साऊथचा दिसतोय. हे दिसते अमेरिकेची, फॉरेनर दिसते. ही मधली दिसते, ती उत्तराखंड मधली दिसते. श्वेता दिसते महाराष्ट्रीयन. और ही दिसते त्याची, ही जळगावची दिसते. हे संख्या आहेत बघ, संख्या प्युअर मसवडी दिसतोय. हाय ब्रदर. गाडी घ्या पटकेने. कर 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 कर. काकू चला. थँक्यू मॅम. अपन आलोय. भैया इसका नाम? कंचनजंगा रेंज. फिर से बताइए. कंचनजंगा रेंज. तो हम लोग कंचनजंगा व्यू पॉइंट में बैठा है. ओके, कंचनजंगा व्यू पॉइंट वर थांबलोय आपण. आणि समोर बघू शकताय तुम्ही बर्फ आहे. आणि आपण आता इथून नथुलाला चाललोय. नथुला को जाएंगे. इसको नहीं जाएगा. नथुला जाएंगे. नथुला जाएंगे. वहाँ पर बर्फ होगा. बर्फ होगा. ठीक आहे, चला. बर्फ मिळेल आता आपण. चला चलो. बर्फ चालू झालं भाई. सवय झाली असेल इथल्या लोकांना. आपण येड्यागत करतो. दिल का क्या गुस्ताख है ये, डरता नहीं पागल बेबाक है ये. दीवानगी सर पे चढ़ के बोले, इश्क की दीवानगी
सर पे चढ़ के बोले ये क्या किया ये क्या हुआ दिल डिंग डांग डिंग बोले दिल डिंग डांग डिंग डांग। भैया आपका नाम बताइए। मेरा नाम लिंबू हंग। लिंबू हंग। ये हमारा लिंबू। हमारे ड्राइवर है लिंबू हंग, इनका नाम है। भैया हमारा नाम है ऋषि, ब्लॉगर ऋषिया। अभी हम लोग जा रहा है हाँ। नाथुला। गाइस अपना अपना सामान हातात घ्या आणि खाली उतरो चाट दिशी। ओके बॉस तर आपण पोहोचलोय नथुला पास इथं, तर बघू शकता एकाच कटून गर्दी आहे. तर वी आर ऑन द टॉप. आणि टॉपचा विषय काय असतो की इथं आल्यावर कळतो. उगाच तुम्ही खाली राहून टॉपचा विषय म्हणत बसू नका. तर इथं वर या 14,500 फीट वर, तेव्हा कळेल तुम्हाला टॉपचा विषय काय असतो. मिलिटरीची गाडी. तर अशा बऱ्याच गोष्टी अजून तुम्हाला पुढं बघायला मिळणार आहे. तर चला आता आपण वरती जाऊया. वरती एक पॉइंट आहे इथे. कसं वाटतंय एवढं वरती येऊन तुम्हाला? एवढं वरती आलोय आम्हाला वाटतंय कधी खालती जातोय. आयुष्यात पहिल्यांदा चौदा अरे आयुष्यात पहिल्यांदा डोंगराव कधी नीट गेलो. इकडं 14,000 फीट वर आलोय. कसं वाटतं ऍक्च्युअली? चांगलं वाटतं एकदम. तुम्ही जे पिक्चर मध्ये आजपर्यंत बघितलंय, आज समोर आपण मिलिटरीचे कॅम्प, मिलिटरीचं कसं काय हे असतं, मिलिटरीचे लोक कसे राहते ते आपण बघितलं. अजून बघणार आहे. तर चला आपण पुढे जाऊ. द्यायसाठी आपण चाललोय आता वरती. मगाशी होतो आपण खालती. ते आहे आम्ही बॉर्डर वरती. थोड्या वेळाने जाणार आहे आम्ही पहाडावरती. आता आपण नथुला पास या ठिकाणी आलोय. 14,500 फूट उंच या ठिकाणी आलोय. नथुला पास म्हणजे की इंडो चायना बॉर्डर आहे, की या ठिकाणी चायनीज बॉर्डर आहे, चायनाची सीमा लागते. आणि या ठिकाणून पलीकडे गेल्यानंतर ना की चीन चालू होतं. आपल्याला पाहता येईल की समोरचं जे टॉवर आहे, समोरचा हा टावर, तो समोरचा वरचा, हा तो चीनमध्ये मोडतो. आणि अलीकडचा भाग आहे हा आपल्या इंडियामध्ये. तर मंडळी काय सिक्युरिटी रिझनमुळं आपण वरचं काय शूटिंग घेऊ शकलो नाही, कारण आपली मिलिटरी आहे वरती. ते आम्ही जाऊन वरती बघून आलो, पण तिथलं शूटिंग काय म्हणजे घ्यायला पण अलाउड नाही आणि आपण ब्लॉगमध्ये पण काय टाकू शकत नाही. तर जेवढं आपण शूटिंग ब्लॉगमध्ये टाकू शकतोय आपण तेवढंच घेऊया. आपली मिलिटरी एकदम सभ्यपणे सगळं हँडल करते. त्यासाठी एकदा त्यांच्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो नमस्कार हॅलो. मित्रांनो, आता आपण आलोय नथुलाला. तिने खूप प्रयत्न केला क्लिप्स घ्यायचा, पण तिथे मिलिटरीच्या काही रूल्स restrictions असल्यामुळे मुळे आपण घेऊ शकलो नाही. तर मित्रांनो आपण आता घोषणा देणार आहे. भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की. चीन, भूटान, नेपाल और इंडिया, मतलब 4 देश. 4 देश का यहाँ पे मतलब 4 देशांचं इथे नेटवर्क बघायला मिळतंय. हा, या 4 देशांचं मोबाईल इथं नेटवर्क येतंय. आपण इथं जर त्यांच्या मोबाईलचं कार्ड टाकलं तर तिकडचं नेटवर्क आपल्याला येतंय. म्हणजे 4ही देशाच्या बाउंड्रीवरती आता आपण भूटान, नेपाल, इंडिया आणि चायना. आपको भाषा सारा आता. आप एक बार हमारे इधर भी आइए, मराठी भी सीख जाएंगे. आणि सगळ्यात डान्स करणारी सगळ्या ह्याच्यात आपली काय नाव आहे, किरण. बाई अगं सगळ्यालाच तसं होते. माझं नाव किरण KRAN, किरण. येस ही आमची पराजू, PRAJKTA प्राजक्ता, सगळ्यात गोरीपान मेंबर आमची. तर मंडळी आता आपण माघारी चाललोय. आपण चाललोय आता बाबा मंदिर ना, बाबा मंदिरला चाललोय. तिथे लय वेळ लावू नका भावांनो. तिकडे बघू शकताय तुम्ही तळ आणि झील सुद्धा गोठलेली आहे. त्यामध्ये सगळा बर्फ. खाली 2 झील आहेत, दोन्ही पण गोठलेले आहेत. आणि त्याच्यावर तुम्ही स्केटिंग करू शकताय, पण येत असेल तर. नाहीतर मग तोंडाचा नारू होईल.
तर आत्ताच आपण नथुला पास करून आलो आणि या ठिकाणी समोर बाबा हरभजन सिंग मंदिर आहे. या सैन्यांनी हे महादेवाची खूप सुंदर मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे. हरभजन बाबा हे एक आपल्या आर्मी सैन्यातील एक सैनिक होते आणि असं सांगतात की सीमेचं संरक्षण करताना त्यांना मृत्यू आला होता, परंतु आज पण असं सांगतात की त्या या सीमेचं रक्षण करतात. त्यांचं मंदिर या ठिकाणी आहे. पिंडीच्या मागं इथं लगेच तुम्हाला शिवलिंग बघायला भेटेल आणि त्याच्या मागे एक धबधबा आहे. आणि ह्या धबधब्याचा विशेष आता म्हणजे काय झालं, इथलं पाणी घोटलंय. तर हा बघा, हा धबधबा पूर्ण बर्फानं घोटलेला आहे. आपण आलोय आता हरभजन सिंग बाबा यांच्या नवीन मंदिराकडे. त्यांचं आता आपण दर्शन घेऊया. तर आता आपण आलोय हरभजन सिंग बाबा यांच्या नवीन मंदिराकडे. तर ही त्यांची मूर्ती आहे आणि त्यांचा इतिहास तुम्हाला मगाशी सुमितनं सांगितला. तर आता आपण बाबांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण आता जाणार आहे गंगटोकला माघारी. आपलं भारताचा फ्लॅग आहे आणि हे सगळे कडला डोंगरच डोंगर बघू शकताय तुम्ही. मेन समाधी इथून 9 किलोमीटरवरती. माझ्या बोटात टोक दिसतंय ना बघा, तिथं जी पहाडी, त्या पहाडीच्या बरोबर माग आहे. पण लोकांना येण्या जाण्यास त्रास होतोय म्हणून त्यांनी काय केलं की इथं 1982 मध्ये हे मंदिर बांधले. तर थोड्या वेळासाठी आम्ही गाडी घेतली. एक नंबर वाटतंय आणि खरा सीन बघा इकडं पुढं असायचं येईल. कधी इकडं आला तर गाडीवर नक्की फिरा या घाटातून. गाडीवर कोण आहे? काय म्हणतोय ते तुला? मागे 10 म्हशी, मला म्हणते एक बसून राईड करायचे का? मी म्हशी चारायला रानात म्हशीनं बसून जातो. दाखवते काही येडा बिडा आहे. तर आता थंडी एवढी वाजते की जेवण झालंय आणि आज आपण आलोय शेकोटी करायला. याला इंग्लिश मध्ये म्हणते ते बॉन फायर. हे बरोबर ना? बॉन फायरच ना? तर कॅम्प फायर का बॉन फायर? चुकून मागाशी मी बॉन फायर म्हणलं. तर बॉन फायर थांब की तुझी कागदी. बॉम्ब फायर नसून बॉन फायर आहे आणि आपण मराठी त्याला शेकोटी म्हणतो. तर चपल्या टाकायच्या, त्याच्यावर बसायचं आणि शेकत बसायचं. आता रातभर जोपर्यंत तिथं राखवत नाही तोपर्यंत शेकत बसायचं, असा नियम आहे.